मुंबईची दुसरी जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी बेस्ट दररोज 25 लाखहून अधिक प्रवासी या बेस्टमध्ये प्रवास करतात। पण गेली अनेक वर्ष आपण पाहतोय या बेस्टला उतरती कळा लागली आहे। बेस्ट उपक्रम जो आहे तो गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक तोट्यात आहे। नेमका बेस्ट प्रशासन का आर्थिक तोट्यात आहे आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांना वारंवार आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी का संप करावा लागतो, हे सगळं आपल्याला पाहायचंय आजच्या या ग्राउंड झिरो मध्ये। बेस्ट लोकल नंतरची मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी। मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी भरवशाचा आणि खिशाला परवडणारा पर्याय म्हणजे बेस्ट। बेस्ट म्हणजे बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग, म्हणजे वीज पुरवठा आणि परिवहन उपक्रम। 1873 मध्ये बेस्टचा जन्म झाला, तर 1926 पासून बेस्टनं मुंबईत बस सेवा सुरू केली। देश स्वतंत्र होण्यास एक आठवडा उरलेला असताना बेस्ट मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत आली। महापालिकेचा अंगीकृत उपक्रम म्हणून बेस्ट उपक्रम काम करू लागला। देशातल्या सर्वात मोठ्या शहरी परिवहन सेवांपैकी एक सेवा म्हणून बेस्ट गणली जाते। बेस्टचं वैशिष्ट्य म्हणजे मुंबईच्या कोणत्याही भागात कुठूनही जाण्यासाठी बेस्ट बसची सोय आहे। इतकंच काय, तर मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदर, ठाणे, नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतही बेस्टचा विस्तार झालेला दिसतो। मात्र अवाढव्य व्याप असलेल्या बेस्ट उपक्रमाची सध्या बिकट अवस्था होतीये। नुकत्याच झालेल्या बेस्ट कामगारांच्या संपातून ते दिसून आलं। त्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न उपस्थित होतात। मुंबईकरांसाठी इतकी महत्वाची असलेली बेस्ट तोट्यात का? आर्थिक तोट्यातून बेस्ट बाहेर येईल का? बेस्टची सेवाच बंद होईल का? बेस्ट उपक्रमाला गेल्या 100 वर्षाचा इतिहास आहे। मात्र गेली अनेक वर्ष बेस्ट उपक्रम आपल्याला आर्थिक तोट्यात पाहायला मिळतोय। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बेस्ट प्रशासनामध्ये नियोजनाचा अभाव। दुसरं कारण म्हणजे सध्या मेट्रो आणि खाजगी वाहनं यांची संख्या वाढत चालली आहे आणि यामुळे मुंबईकर या वाहनांकडे आकर्षित होत आहेत। पर्यायी आपल्याला बेस्ट उपक्रम जो आहे तो गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक तोट्यात पाहायला मिळतोय। कोणतीही सार्वजनिक वाहतूक सेवा नेहमीच तोट्यात असते, कारण ती सेवा पुरवत असते। मात्र तरीही बेस्ट गेल्या 10 वर्षात गाळात जाताना दिसू लागली। नियोजनाचा अभाव, चुकीचे निर्णय हे देखील बेस्ट तोट्यात जायला कारणीभूत असल्याचा आरोप होऊ लागला। ट्राय मॅक्स सारख्या मशीन सुरू करण्याचा निर्णय चुकीचा ठरल्याचा आरोप झाला। बेस्ट प्रशासन सुरू झाल्यानंतर परिवहन विभाग आणि वीज विभाग एकत्र होते, त्यामुळे परिवहन विभागात होणारी तूट वीज विभागातून भरली जात होती। मात्र 2003 मध्ये राज्य सरकारच्या वीज नियामक आयोगाची स्थापना झाली आणि विजेचे दर नियामक आयोगाकडून ठरवले जाऊ लागले। बेस्टचे दोन्ही विभाग वेगळे झाले। बेस्टची तूट वाढली आणि तोट्यात गेलेल्या बेस्टवर कर्ज काढण्याची वेळ आली। तिथूनच बेस्ट हळूहळू डबघाईला आली। बेस्ट तोट्यात जाण्यासाठी अन्य कारणांबरोबरच प्रवाशांची घटती संख्या हे बेस्ट गाळात जाण्यास मुख्य कारण ठरलंय। बेस्टची प्रवासी संख्या 44 लाखांवरून 25 लाखांच्या खाली आली आहे। वाहतूक कोंडीमुळे बेस्टचा वक्तशीरपणा हरवला। प्रवाशांनी खासगी वाहनांना पसंती दिली। मुंबईमध्ये 10 लाख खासगी वाहन आहेत। त्याशिवाय 1 लाख टॅक्सी आणि अन्य खासगी टॅक्सी आहेत। 1.5 लाख दुचाकी वाहन आहेत। मोनो, मेट्रो सारख्या नव्या युगातील आणि वेगवान वाहतूक साधनं उपलब्ध झाली। त्यातच बेस्टनं आपल्या 520 मार्गांची संख्या घटवून 400 वर आणली। त्याचाही परिणाम प्रवासी संख्या कमी होण्यात आणि पर्यायानं बेस्टचा तोटा वाढण्यात झाला। ही सेवा आहे, बेस्ट हा काय व्यवसाय नाही आहे की जो नफा आणि तोटा याच्या आधारावरती चालेल। बेस्ट ही मुंबईकरांसाठी एक माफक दरामध्ये आणि सुरक्षित सेवा देणारी ही सार्वजनिक परिवहन व्यवस्था आहे। त्यामुळे याच्यामध्ये नफा होईल असा विचार करून जर आपण बघितलं तर ते योग्य ठरणार नाही। यापूर्वी बेस्ट अनेक वर्ष ज्या पद्धतीने चालत होती त्याच्यामध्ये विद्युत पुरवठा विभागामधला जो नफा होत होता किंवा त्याच्यामधून जे अधिक्य मिळत होतं ते BSTच्या परिवहन विभागाची तूट भरून काढण्या इतकं व्यवस्थित होतं। त्यामुळे आत्तापर्यंत हे कधी जाणवलं नाही की BSTमध्ये तूट आहे किंवा कसं।
परंतु 2003 साली विद्युत कायदा आला आणि त्यानंतरची चित्र बदलली, गणितं बदलली. विद्युत पुरवठा विभागाचे दर ठरवण्याचे अधिकार हे MERC म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे गेले आणि त्यांनी दर ठरवताना अगदी माफक त्याच्यामध्ये अधिक्य मिळेल, नफा मिळेल एवढीच हे ठेवलं. गुंतवणुकीच्या 16% नफा त्याच्यामध्ये धरला आणि त्यामुळे तो नफा इतका कमी होता की बेसची वाढत चाललेली म्हणजे 250 कोटीवरून 1000 कोटी रुपयापर्यंतची परिवहन तूट ही काही तिकडून भरता आली नाही आणि त्यामुळे हळूहळू BST कर्जाच्या खाईमध्ये गेली आणि आज त्याच्यामुळे ही परिस्थिती ओढवली. तिचं नियोजन चुकलेलं आहे. जे पूर्वी काय असायचं की नियोजन असायचं, बस प्रवासी कुठे आहेत, मग तिथे बस कुठल्या वेळेत दिली पाहिजे. जिथे प्रवासी आहे तिथे बस दिली जात होती आणि जिथे प्रवासी नाही तिथे बसचा देण्याचा प्रश्न येत नव्हता. पण आजचं ते नियोजन आहे ना पूर्णपणे चुकलेलं आहे. नियंत्रण विभाग पूर्णपणे कोलमडलेला आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की मुंबई शहर आज मेट्रो अनेक वेगवेगळ्या कारणाने खोदलेलं आहे. त्यामुळं एका बसचं जे किलोमीटर आहे ते किलोमीटर पूर्ण होत नाही आहे आणि त्याच्यामुळं किलोमीटर लॉस झाल्यामुळं बसच्या फेऱ्या बरोबर होत नाही आहेत आणि बेसच्या फेऱ्या बरोबर न झाल्यामुळं प्रवाशांना वेळेवर बस मिळत नाही आहे आणि प्रवाशांना वेळेवर बस नाही मिळाल्यामुळे आपले अर्निंग येत नाही आहे. त्यामुळं ही एक बस तोट्यात जाण्याची शक्यता आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की सातत्यानं आम्ही सांगत आलेलो आहे गेल्या 2 वर्षापासून जे बस वाहकांना, बस कंडक्टरना अर्निंग आणण्याचं जे साधन आहे ट्रायमॅक्स मशीन तेच कोलमडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. तो अद्यापपर्यंत महाव्यवस्थापक किंवा बेस्ट कमिटी यांनी ते ट्रायमॅक्स मशीन आणण्याचा किंवा कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम केलेलं नाही कारण त्यांच्या दोघांमधलं भांडण हे आर्थिक नुकसान देणारं एक कारण आहे. बेस्ट बसच्या सगळ्याच व्यवस्थेचा आढावा आपण घेणारच आहोत, पण त्यापूर्वी घेऊया एक ब्रेक. ब्रेकनंतर आपण पाहणार आहोत की मुंबईतली बस ही आर्थिक तोट्यात का आहे, काय आहेत कारणं या बसची ज्यामुळे बेस्ट जी आहे ती आर्थिक तोट्यात गेली आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात जवळपास 3300 बस आहेत. मुंबईची प्रचंड लोकसंख्या पाहता त्या अपुऱ्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे बेस्टकडे नव्या बस घेण्यासही पैसे नाही आहेत. प्रवासी संख्या वाढवण्यासाठी बेस्टनं AC बसचा प्रयोग केला, मात्र तिकीट दर अधिक असल्यानं मुंबईकरांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. या बस अखेर प्रशासनाला भंगारात काढाव्या लागल्यात. त्याच तिकीट विक्रीप्रमाणे जी जास्तीत जास्त 8-9ला जो 44 लाख प्रवासी दररोज प्रवास करत होते ते आज भीतीला 25 लाखावर या नंबर येऊन ठेपलेला आहे. किंवा मार्केट शेअर ज्याला म्हणतो आपण पर्सेंटेज एकंदर मोटारनी जाणाऱ्या वाहनात जाणाऱ्या लोकांच्यामध्ये 27% ते 13% झालेले आहेत आणि तेवढीच इन्क्रीज ही खाजगी वाहनं म्हणजे टॅक्सी, गाड्या, पण सगळ्यात जास्त इन्क्रीज 2 व्हीलर्स. सो जास्ती करून बसकडनं लोक गेले 2 व्हीलरमध्ये. 27% जे एकंदर दररोज जे प्रवास करणारे मोटार म्हणजे ऑटोमोटिव्ह व्हेकल्सनी म्हणजे ट्रेन, बसेस, गाड्या, 2 मोटरसायकली या सगळ्यांचं मिळून जे प्रमाण होतं तर त्याच्यामध्ये जो त्यांचा बसचा जो शेअर होता तो 27%वरून 13% घसरला आहे आणि यांचा शेअर मात्र 23%पासून 40%पर्यंत वाढलेला आहे खाजगी वाहनांचा. खाजगी वाहनामध्ये आणि त्यात सगळ्यात नंबर 1 आहे तो 3%, 4%चा 10% झाला आहे तो 2 व्हीलर्सचा. आणि मग सगळ्या गाड्या, टॅक्सी आणि ऑटो कमी वाढले त्यामध्ये, पण गाड्या आणि टॅक्सी खूप वाढलेत. पण सगळ्यात जास्त नंबर 1 2 व्हीलर्सचा. बेस्टच्या एकंदर नंबरमध्ये घट केलेली आहे. 4200 बसचे आता 3200 बस झालेले आहेत. त्यात जे पुष्कळ जुने ड्रायव्हर गेले त्यांना रिप्लेस केलेलं नाही आहे. हे बेस्टला पण काय वाटत होतं की बेस्टचा लॉस होत होता, आधी खूप कमी होता, तो वाढायला लागला आणि त्याला असं वाटलं हा लॉस आपण कमी करूया बाय रिमुव्हिंग जे रूट चांगले चालत ते करून, म्हणून असं केलं. तर त्याचा परिणाम उलटाच झाला. त्याचा आणखीन कमी बुडत्याचा पाय खोलार अशी परिस्थिती बेस्टची झालेली आहे. आणि दुसरं म्हणजे काय झालेलं आहे, लोकांना घाई आणि लोकांच्या उत्पादनात पण थोडीफार वाढ झालेली आहे
आणि त्यामुळे टू व्हीलरचा प्रवास त्यामध्ये स्वस्त आहे. टू व्हीलर कॉस्ट वाईज बसचं काही जास्ती नाही आहे. ते टू व्हीलर आणि ते कुठेही फटार आवाज करून जायचं, कुठेही पार उलटी राईट लेफ्ट काय परवा करायची नाही. असं बस गेल्या 10 वर्षात विकत घेतलेली आहे. जेवढ्या विकत घेतल्या असल्या त्याच्यावर जास्ती विकल्या आहेत भंगारमध्ये म्हणून किंवा काही वेळा. तर त्यामुळे बसचा नंबर जो 42 तर 32 झाला, कमी कसा झाला त्या स्क्रॅप झाल्या म्हणून. तर तेव्हा बसमध्ये इन्व्हेस्टमेंट काही नाही, इन्व्हेस्टमेंट सगळी चालली आहे रस्त्यावर. आणि ते रस्ते कसे आहेत ते सगळे गाड्या चालवण्याकरता. आता कोस्टल रोड कोणी राहत पण नाही, कोणी कामही करत नाही. सो तुम्ही दुसरीकडनं कुठं तरी पेडर रोडवर कोस्टल रोड येणार. बेस्ट कर्मचारी वारंवार संप करतात कारण त्यांच्या मागण्याही तेवढ्याच रास्त आहे. हे सगळंही आपल्याला पाहायचं आहे, पण त्यापूर्वी घेऊया एक ब्रेक. ब्रेकनंतर आपण पाहणार आहोत की कामगारांच्या संपाची कारणं, कामगारांच्या मागण्या आणि त्याचबरोबर त्यांची अवस्था, आणि मग बेस्ट उपक्रम जो आहे तो पुन्हा पूर्वनियोजित करण्यासाठी नेमकं काय हवं हे सगळं पाहणार आहोत. बेस्टच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. कामगारांना देण्यासाठी पैसे नसल्यानं बेस्टला कर्ज काढावं लागलं. परिणामी कर्जाचा बोजा वाढून ते 2000 कोटींवर गेलाय. आज बेस्टला 9000 कोटींची गरज आहे. गेल्या 5 वर्षातलं 2200 कोटींचं नुकसान, राज्य सरकारला असलेलं 500 कोटींचं देणं, निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 400 कोटी, बेस्ट ग्राहकांकडून घेतलेले TDLचे 2500 कोटी आणि अर्थसंकल्पातल्या तुटीचे 1500 कोटी रुपये असे 9000 कोटी बेस्टला लागणार आहेत. बेस्ट आर्थिक तोडत आहेत असं सांगून बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण केल्या जात नाही आणि त्यानंतर बेस्ट कर्मचारी संपावर उतरतो. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण पाहणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेतन करार निश्चित करा आणि त्याचबरोबर बेस्टचा अर्थसंकल्प हा क श्रेणीतून महापालिकेच्या अ श्रेणीमध्ये करा. म्हणजे यामुळे बेस्टचे अनेक प्रश्न जे आहेत या अर्थसंकल्प विलीन केल्यानंतर सुटतील. पण ह्या मागण्या अजूनही पूर्ण झाल्या नाही आहेत आणि त्यामुळे बेस्ट कर्मचारी वारंवार संपावर जात असतो. आर्थिक संकटामुळे कर्मचाऱ्यांना वेतन देता येत नाही. वेळेवर वेतन बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संप करावा लागतो असं म्हटलं जात आहे. तूट जसजशी वाढायला लागली तसतसा त्यांचा कॅश फ्लो जो होता, रोख रक्कम जी यायची जी पद्धती होती त्याच्यामध्ये कमी यायला लागलं. आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचं सगळ्यात पहिली सुरुवात झाली ते कर्मचाऱ्यांचे पगार जे 10 तारखेपर्यंत, त्याच्याही पूर्वी 1 तारखेला व्हायचे, 3 तारखेला व्हायचे, नंतर ते 10 तारखेला व्हायला लागले, नंतर 15 तारखेला व्हायले, नंतर 20 तारीख, नंतर 22 तारीख, असे टप्प्याटप्प्याने पुढे जायला लागले. त्याचबरोबर अजून एक मोठा एक हे ठरलं कारण ते म्हणजे BST मधले जे कर्मचारी निवृत्त झाले त्यांचे सेवानिवृत्तीनंतरची जी रकमा होत्या, मोठ्या रकमा होत्या, म्हणजे 10 लाखापासून तर 50 लाखापर्यंतच्या रकमा ह्या दिल्या गेल्या नाहीत. डिसेंबर 2016 नंतर तो एक रोष आला. त्यानंतर BSTच्या कामगारांना मंजूर केलेला आणि त्यांच्या खात्यात जमा केलेला बोनस हा 500 रुपये दरमहा या पद्धतीने कापून घेण्यामध्ये आला. ती एक ठिणगी त्याच्यामध्ये पडली. त्याचबरोबर BSTचा जो एक कर्मचारी वर्ग जो 2007 सालामध्ये कामाला लागला होता त्यांच्या पगारामध्ये आणि जे सिनियर कामगार होते, नियमित कामगार होते, त्यांच्या वेतन श्रेणीमध्ये सुमारे 20 टप्प्याचा फरक झाला आणि त्यामुळे सुमारे 7,000 रुपयाची तफावत ह्या कामगारांच्या पगारामध्ये झाली. हे त्याचबरोबर यावर्षी प्रशासनानं बोनस मंजूर केला 5,500 रुपये, परंतु आजतागायत तो दिला नाही 3 महिने गेल्यानंतर सुद्धा. या सगळ्यांचा परिपाक म्हणून हा संप झाला. याच्यापूर्वी 2017च्या 7 ऑगस्ट रोजी संप झाला होता. जो संप हा BSTच्या स्थापनेच्या दिवशीच झालेला होता. रक्षाबंधन होतं त्या दिवशी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नव्हता ह्या मागणीसाठी तो संप होता. सत्ताधारी पक्षाने, शिवसेना पक्षाने, त्यांच्या पक्षप्रमुखांनी सगळ्यांसमोर हे आश्वासन दिलं होतं की यापुढे असं घडणार नाही, तुम्हाला बोनसही मिळेल. आणि महत्त्वाची त्यांची मागणी होती की BST आता सातत्याने तोट्यात होणार आहे आणि तो तोटा जर भरून काढायचा असेल कायमस्वरूपी तर BSTचा अर्थसंकल्प हा महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन करायला हवा. या सगळ्या मागण्यांचा परिपाक ज्या घडत नव्हत्या 1.5-2 वर्ष मागे लागू नये, त्यांचा वेतन करार जो 2016च्या मार्च महिन्यामध्ये संपलेला होता तोही अजून. म्हणूनच या संपाची तीव्रता वाढली.
एकजूट वाढली आणि हा इतिहासातल्या BSTच्या सर्वात लांब चाललेला, प्रदीर्घ चाललेला, 9 दिवस चाललेला हा संप जनतेला पाहावा लागला. मार्च 2016ला आमचा एक वेतनवाढीचा करार संपलेला आहे. 2016 पासून आपण वारंवार प्रशासनाला हे सांगतोय की तुम्ही या वेतन करारावर चर्चा करा. 2012चा जो करार झाला होता त्या करारामध्ये 12,500 14,500 ज्युनियर कर्मचाऱ्यांचा प्रश्न अडलेला होता, फिक्सेशनचा प्रश्न. कारण ते त्यावेळी कॉन्ट्रॅक्ट लेबर होते, कनिष्ठ कामगार होते आणि त्यावेळी स्वर्गीय रावसाहेबांनी त्यांना परमनंट करण्यासाठी आम्ही 20% मागे येऊन त्यावेळी हा सर्व 14,500 कर्मचाऱ्यांना कायम करण्याचं काम केलं होतं. आणि त्यावेळी असं ठरलं होतं की पुढील करारात ज्यावेळी करार होईल त्यावेळी ह्या लोकांना फिक्सेशनमध्ये सामावून घेण्याचं. आणि मार्च 2016ला हा करार संपला. आम्ही वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार केला, कमिटीला विनंत्या केल्या, परंतु या वेतन कराराच्या विषयावर चर्चा न केल्यामुळं आपल्याला शेवटी नाविलाज असतं, जे आमच्या मनात सुद्धा नव्हतं, हा संप करावा लागला. 7 ऑगस्ट 2017चा आम्ही संप केला. तो केवळ आम्हाला पगारसुद्धा वेळेवर मिळत नव्हता, परंतु 7 ऑगस्ट 17च्या संपामध्ये आमचा खरोखर म्हणजे वेगळा आम्हाला वाईट अनुभव आला. पगार तर झालाच नाही, पण ज्यांनी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं सुद्धा पूर्ण करणार त्याला पूर्ण झाली नाही. इनकॅशमेंट पुन्हा नंतर हा जो प्रकार होता ना हळूहळू कमी होत चालला. त्यामुळे पगार आपला कमी होत गेला. त्यामुळे भरपूर चणचण भासायला लागली. म्हणजे घरी पूर्ण प्रॉब्लेम व्हायला लागले. म्हणजे मुलांची फी वगैरे भरणं आम्ही ॲडजस्टमेंट करायचं होतं. म्हणजे ते LTA चा पैसा येणार तेव्हा आम्ही हे करू, किंवा इनकॅशमेंट आल्यानंतर तो पैसा जो आपण मुलांची फी भरण्यासाठी करू, किंवा म्हणजे एक आमचं प्लॅनिंग असायचं. ते पूर्ण बजेट पूर्ण फीस काढलं सगळं. परत शिक्षण आहे ते. आता आम्ही घर भाड्यात राहतात, 4,000 घर भाडं आहे आमचं. तर पगार तर 12-13,000. ते काय करणार ना काय खाणार. कर्मचाऱ्यांच्या मागण्याही तेवढ्या रास्त आहेत. कारण गेली कित्येक वर्ष कर्मचारी राहत आहेत त्या इमारतींना तडे गेलेत. इमारतींच्या स्लॅबचे अक्षरशः सिमेंट जे आहेत ते पडतात आणि अशा ठिकाणी जीव मुठीत घेऊन आपल्या घरात हे कर्मचारी राहतात. आणि या सगळ्यांचा देखील आपल्याला आढावा घ्यायचा आहे. कशा पद्धतीनं या निवासस्थानांचा प्रश्न आहे किंवा या कर्मचाऱ्यांची घरं कशी आहेत हे सगळंही आपल्याला पाहायचं आहे. बेस्टची इतकी आर्थिक दुरवस्था झाली आहे की त्यांना आपल्या कर्मचारी निवासांकडेही लक्ष देता येत नाही. कर्मचाऱ्यांच्या घराची अवस्था बिकट आहे. कर्मचाऱ्यांना आपल्याच घरांची स्वतःच्या खिशातून दुरुस्ती करावी लागतीये. आम्ही 9 वर्ष म्हणजे कमीत कमी 1-2 वर्ष आम्हाला बरी गेली. त्यानंतर जी ही पडझड चालू झाली त्याला काय अर्थच नाही. म्हणजे आम्ही किती वेळा BST कंप्लेंट केली, सगळ्यांना सांगितलं, असोसिएशनमध्ये सांगितलं, कुलाब्याला जाऊन कंप्लेंट केली, पण ते लोक बोलतात की तुम्ही तुमच्या पैशाने तुमचा खर्च करून तुम्ही राहू शकता. कशी अवस्था आम्ही राहतोय ती लय अवघड परिस्थिती झाली. गॅलरीमध्ये सगळं पाडलंय, सगळं वरचं. संडास बाथरूमच्या वरती बी पाडलंय. सगळं प्लॅस्टर केले आम्ही कलर देताना. बिडक्या सगळं तुटलेलं आहे, त्यामुळं मला राहता येत नाही. कोबा तर पुसलं, पाणी टाकलं नाही की घसरगुंडी गत होतंय नुसतं. त्यामुळं मला आणि माझी मी घर ते करू शकत नाही ना, कारण का घरवाले आजारी असल्यामुळं करता येत नाही. काम केलं होतं पण तेच अजून डबल तसंच स्क्रॅचेस आलेत. एखाद्या वेळेस एखादा पाहुणा आला एक्स्ट्रा, झोपायच्या वेळेला अंगावर जर पडलं तर त्याची कोण दखल घेणार आहे सध्या. बेस्टची बस सेवा हा मुंबईचा श्वास आहे. त्यामुळे बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढणं गरजेचं आहे. त्यामुळे बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन होत नाही तोवर बेस्ट सावरणार नाही असं बोललं जात आहे. बेस्ट टिकणं खरंच गरजेचं आहे, पण याची सगळी जबाबदारी आहे ती म्हणजे महापालिकेवर. महापालिकेचा अंगीकृत उपक्रम म्हणजे बेस्ट उपक्रम आणि त्यामुळे बेस्ट टिकवणं हे महापालिकेच्या हातात आहे. जर महापालिकेनं याची जबाबदारी स्वीकारली नाही तर कदाचित येत्या काही दिवसात मुंबईच्या रस्त्यांवरती मुंबईची ही लाल परी जी आहे ती दिसेनाशी होऊन जाईल. कॅमेरामॅन विकास खवळेसह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई.